महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट जाऊयात। जे लोक त्यांना घायल झाले किंवा जीवहानी झाली काय काही? एक चांगलं झालं की आई महालक्ष्मीच्या कृपेने कुठलीही जीवहानी झाली नाही। 8 जे त्या ठिकाणी जखमी आहेत त्यांना आता सुट्टी झाली आहे। 5 लोकांना अलेक्सिस आणि मॅक्समध्ये ॲडमिट आहे। एकांना थोडी ब्रेन इंजुरी आहे। बाकी तर जवळपास सर्व स्टेबल आहे असं मी आता विचारलेलं आहे। कोणतीच जीवहानी झाली नाही, सर्वांचेच प्राण वाचलेले आहे आईच्या कृपेने। पण खऱ्या अर्थाने अशी दुर्घटना होणे हे काही योग्य नाही आहे। त्याची चौकशी आम्ही करणार आहोत। आपण चौकशी करणार आहे, पण त्याच्यासाठी अशी काही कालमर्यादा ठरवून देणार की किती दिवसात चौकशी करा आणि काय कसं पुढचं काय? त्याच्यामध्ये व्हीएनआरटीची चौकशी केली पाहिजे। अजून काही कुठल्या चौकशा कराव्या लागतील, कारण अधिकारी एनएमआरडी आहे। हे काही कोराडी महालक्ष्मी संस्थांचं काम नाही आहे। हे एनएमआरडी सरकारच्या माध्यमातून आपण एनएमआरडीला हे काम दिलं आहे। त्यानंतर व्हीएनआयटी याच्यावर देखरेख ठेवतं। त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे ती देखरेख ठेवतं। 3 देखरेख ठेवतं, 3 विभाग। आणि त्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर काम करतं। आर्किटेक्ट डिझाईन फायनल करतात, इंजिनिअरिंग फायनल होतं। इतकं मोठं डिझाईन करतात, बघितलं तसं मोठे गेटचं काम चालू आहे। हायवेला सुरू आहे, 2 गेटचं काम चालू आहे। नेमका इथेच हा का पडला, काय तिथे टेक्निकल चूक झाली आहे हे जरा एकदा चेक करून मगच त्याचा निर्णय, पण चौकशी महिन्याभरात केली पाहिजे आणि महिन्याभरात त्याचा रिपोर्ट मागू। प्रथम दर्शनी काही सिमेंट आणि लोखंड यामध्ये दिसून पडतं। तुम्हाला त्याची चौकशी आणि ती निकृष्ट आहे की चांगला आहे की वाईट आहे हे नंतर ठरवता येईल। आपल्याला चौकशी याची केली गेली पाहिजे का, तर केली गेली पाहिजे, कारण 3 गेटचं काम चालू आहे। 2 गेट त्यांनी व्यवस्थित कास्ट केले आहे। 1 गेटला काय झालं, कुठले बीम चुकले, काय चुकले, नेमका काही स्पॅन चुकला का किंवा काय झालं एकदा चेक करावं लागेल। डिझाईन चुकले काही चेक करावं लागेल। डिझाईन करताना स्ट्रक्चरल डिझाईन चुकली काय चेक करावं लागेल। मग डिझाईन जर बरोबर होती तर मग कास्टिंग बरोबर झालं नाही काही चेक करावं लागेल। खरं तर ह्या सर्व गोष्टी चेक करण्याच्या आहे, त्यामुळे महिनाभराच्या आत त्याची चौकशी करू। सर, ही जी घटना घडली त्याच्या मागे काहीतरी चूक झालीच असेल, ते चौकशी ती पुढे येईल। पण ज्या बीबीजी कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याच्याकडे हेच काम नाही तर भरपूर इतरही काम आहे, तर कुठेतरी त्या कामाला काही प्रतिबंध बसेल का, की काय नेमकं पुढच्या कामाची करल्यानंतर शेवटी बाकी कामाचा या कामाचा काही संबंध नसतो। ज्या कामात हे झालं आहे, ज्या कामामध्ये या ठिकाणी हा ॲक्सिडेंट झाला आहे, हा जो मोठा दुर्घटना झाली आहे, या कामाचं चेकिंग केलं पाहिजे। बाकी इतर ठिकाणी कामं चालू असतील त्याचा याचा काही संबंध नाही, पण या ठिकाणी जे काम चालू आहे त्याची चौकशी मात्र ह्या घटनेची झाली पाहिजे। याकरता महिनाभराच्या काळामध्ये कंपनी, पीएमसी, एनएमआरडीए आणि संबंधित सर्व आर्किटेक्ट, डिझाईन सर्वांची चौकशी आपण करणार राजकीय प्रश्न संजय राऊत गंभीर आरोप करत आहेत की जे जगदीप धनखड उपराष्ट्रपती होते ते बेपत्ता करण्यात आले, त्यांना नजरकैदेत ठेवल्याचे गंभीर आरोप ते करतात। याबद्दल खरंच मला मी प्रवासामध्ये आहे, तुम्ही काही राजकीय सांगतात त्याबद्दल मी आज काही बघितलं नाही। कोण काय, संजय राऊत काय बोलले, कोण काय बोलले माहिती नाही। मी सरळ बुलढाण्यावरनं अमरावती, अकोला करत शेगाववरनं इकडे आलो आहे, त्यामुळे एकदा काय आरोप केलाय कोणी तपासून बघतो आणि मग बोलतो। डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांनी एक आदेश काढला की मांस विक्री करू नये। 15 ऑगस्टच्या दिवशी त्यावरून आदित्य ठाकरेंनी विरोध दर्शवलेला आहे। हे कोण होतात रोखणारे? स्वातंत्र्य दिनी लोकांचं स्वातंत्र्य हिरावलं जातं अशा पद्धतीने टीका केली। नाही, मला का त्यांनी आदेश काढला, कुठल्या आदेशाने काढला, कुठल्या अधिकारात काढला, कल्याण डोंबिवली कमिशनरनी असा आदेश शेवटी कुठल्या कोड असतं, शेवटी महानगरपालिका चालवता नियम कायदे बघतो आपण, कुठल्या नियमांनी काढला, कोणी त्यांना निवेदन दिलं असं करायला, हे वगैरे चेक करावं लागेल। कल्याण डोंबिवली काय झालं एकदा मला चेक करावं लागेल। जखमीचा मी तेच सांगतो, मी आता सरळ पोहोचलो आहे। मी काल बुलढाण्याला होतो, मग अकोला आणि अमरावतीवर सरळ या ठिकाणी आलो आहे। आता मी त्या ठिकाणी जे काही जखमी आहे त्यांना मदत झाली पाहिजे। जे डिस्चार्ज झाले आहेत त्यांनाही पुढच्या काळात त्यांची घरची परिस्थिती काय आहे त्यांना पूर्ण मदत केली गेली पाहिजे। याकरता मी आढावा घेणार आहे, सर्व एनएमआरडी आणि सर्व अधिकाऱ्याशी बसणार आहे। आणि निश्चितपणे कोराडी महालक्ष्मी मंदिरात काम करताना कुठेही चूक होणार नाही याची काळजी मी पहिल्यापासून घेतली आहे। मी स्वतः उभं राहून काम करतो या ठिकाणी। यापूर्वी तुम्ही बघितलं असाल, इतकं मोठं संस्थान या ठिकाणी उभं झालं, कुठेही टाचणीभर चूक झाली नाही आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कुठलाही भ्रष्टाचार सहन केला जात नाही। हा कोराडी महालक्ष्मीचा परिसर आहे, या ठिकाणी टाचणी आम्ही तपासतो आणि त्यामुळं ही घटना झाली ही दुर्दैवी आहे।
पूर्ण काळजी घेणे, त्यांना चांगल्या हॉस्पिटलाइज करणे, त्यांची परिवाराची काळजी घेणे, ही सर्व जबाबदारी NMRD आणि सरकारची आहे. तरी आम्ही महालक्ष्मी मंदिराकडनं काही मदत करता येईल का तेही आम्ही करू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.